नमस्कार, मी मनीषा। आज आपण आलो आहोत काळोशी येथे, काळोशी तालुका जिल्हा सातारा इथे असलेली गोशाळा आणि निसर्गोपचार केंद्र पाहण्यासाठी। तर मी ओळख करून देते। सर, तुमचं नाव सांगा। शंकर निकम, गाव काळोशी। खूप छान सर, तुमचा हा प्रकल्प खूप छान सुंदर आहे, म्हणजे अप्रतिम आहे की ह्याचा आपण कत नाही, इतकं सुंदर समाजासाठी तुम्ही कार्य करत आहात। तर तुम्हाला ह्याची आवड कशी निर्माण झाली? मॅडम, आमच्या घरी पहिल्यापासून आमच्या जन्माच्या अगोदरपासून आमचे वडील शेती करत होते, त्यामुळे गाय आमच्या घरी पहिल्यापासूनच आहे आणि गायींच्या सानिध्यात लहानपणापासून असल्यामुळं त्या गायींची आवड झाली आम्हाला आणि मग त्यानं आम्ही हे एवढा वाढवलं गायी। एकूण किती गायी आहेत तिथे? आता सगळ्या मिळून 81 आहेत, लहान मोठे बैल खोंड धरून सगळ्या लहान मोठे 81 आहेत। आणि ह्या सर्व देशी गायी आहेत? हो, आपले सगळ्या खिल्लार खिल्लार गायी आहेत। त्याच्यासाठी चारा व्यवस्थापन किंवा त्यांची सेवा करण्यासाठी तुम्ही कसं हे करता? आता आपलं कसं आहे, चाऱ्याची व्यवस्था म्हणजे गाय आपल्या 4-6 महिने डोंगरात जातात आणि बाकी 4 महिने आपल्याला 4-6 महिने घरी सांभाळावं लागतं। डोंगरातला चारा संपला की मग कडबा विकत घ्यावा लागतो, गवत, आणि असं मग त्यांचं आपलं चाऱ्याची व्यवस्था करत असतो। खूप छान सर, तुम्ही समाजासाठी खूप मोठं कार्य करत आहात। आता गायी आणि देशी गायी ह्या आयुर्वेदानुसार, निसर्गोपचारानुसार त्यांची चंद्रनाडी चालू असते आणि ती एकमेव प्राणी आहे की जिला कामधेनू असं म्हटलं जातं। आपण तिला माता मानतो आणि त्या मातेचं रक्षण आणि तिचं सेवा करण्याचं पुण्यकर्म तुमच्या हातून होत आहे। खूप छान। आणि अरे वा, प्रत्येक गायीसाठी नाव ठरवलं आहे। सर, तुम्ही गायीचं नाव कशावरून ठरवता? कसं होतं, आमच्या इथं एखादं वासरू जन्माला आलं की आमची मुलं त्या वासराच्या नावाची हे करतात किंवा त्या वासराचं नाव ठेवायचं काय ते, मग ज्यांना आवडेल ते नाव ठेवतात। मग असं हे त्यांची मग ही मुलांच्या आवडीनं नावं ठेवलेली आहेत। छान, तुमच्या घरातले सर्व कुटुंबीय ह्याच्यामध्ये सामील झालेत, तुमची मुलंसुद्धा खूप आनंदाने ह्याच्यामध्ये सामील आहेत। सर, तुम्ही एकूण घरामध्ये माणसं किती आहात? आमचे 10 माणसाचं कुटुंब आहे। आम्ही 10 माणसं हे सगळं व्यवस्था करत असतो गायींची, आणि सगळ्या लहान मुलांचं आहे ना, सगळ्यांचं, आईवडिलांचं, सगळ्यांचा त्यात सहभाग असतो, त्यामुळे एवढं मोठं कार्य आम्ही करू शकतो। निश्चितच सर, तुम्ही खूपच मोठं कार्य करत आहात। ह्यातून तुम्ही देशी गायींचं पासून बनवलेलं पंचगव्य आहे, त्याच्यापासून काही प्रोडक्ट पण बनवता का? हो, बनवतो की प्रोडक्शन आपण। त्यामध्ये आपण दंतमंजन, शॅम्पू, केस तेल, धूपकांडी, फेस पॅक, साबण बनवतो। असं आपलं हे सगळं गाईचे पंचगव्य वापरून आपण प्रोडक्शन बनवत असतो। शेणी असतात, तूप असतं, गोमूत्र अर्क बनवतो, त्याचं बरेच प्रोडक्ट बनवतो, कारण त्यातनं आपल्याला थोडं आर्थिक मदत आपल्याला होत असते आणि गायींचा उदरनिर्वाहासाठी आपल्याला चाऱ्यासाठी म्हणा तर ती मदत होत असते। त्यासाठी आपण ते प्रोडक्ट बनवतो आपण स्वतः इथे। म्हणजे इथं आम्हाला जे काही प्रोडक्ट आम्ही घ्यायचे म्हटले तर ते पूर्ण देशी गाईचे पूर्ण शुद्ध प्रोडक्ट आम्हाला मिळणार आहेत, ह्याची 100% खात्री आहे। हो, पूर्णपणे आपल्याकडे 100% खात्री, कारण आपण स्वतः बनवतो। इथं कुठलं काही भेसळयुक्त किंवा काय असं आपण विक्री करत नाही। म्हणजे विक्री करायचं काही कामच येत नाही। गायींची सेवा करायची तर इमानदारीने सेवा केली तर भगवंत न मागता देत असतो, कारण मागणीची काही गरज पडत नाही। आणि भेसळ करून 2 नंबर करून पैसे कमवून मग गायीची सेवा करून फायदा काय? तर गायींची सेवा करत असताना म्हणजे मनोभावे सेवा करा, भगवंत द्यायला तयार आहे। सर, खूप छान तुमचे विचार आहेत। मला आज इथे येऊन खूप आनंद झाला आहे आणि मी जशी भेट द्यायला आली आहे इथे, तशी इथे एकदा प्रत्येकाने या आणि ते बघा की निस्वार्थीपणे गायींची सेवा कशी करायची आहे आणि त्यातून मिळणारा जो आनंद आहे तो घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। काळोशी येथील निसर्गोपचार आणि गोपालन केंद्र आहे, त्याला एकदा अवश्य भेट द्या। सर, खूप खूप धन्यवाद। आज आम्ही इथंच थांबणार आहोत आणि तुम्ही आम्हाला खूप छान पारंपरिक पद्धतीचं जे जेवण दिले आणि गाईच्या शेणापासून सारवलेल्या जमिनीवरती बसून आम्ही ते जेवण केले, त्याबद्दल सर्वच गोष्टींसाठी मी तुमची खूप आभारी आहे आणि इथून पुढे निश्चितच पुन्हा मला यायला इथे आवडेल। खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप।